शुभ सकाळ मित्रांनो, मी आहे शंकर आणि तुम्ही पाहत आहात आपला यूट्यूब चॅनल रोमर शंकर. मित्रांनो, मी आता आहे माळशेज रोडला. पाठीमागे पाहू शकता पूर्ण मोकळा रोड आहे, भन्नाट दिसतोय. आणि या पुढेही तसाच रोड आहे. तर मित्रांनो, आज मी निघालो आहे खिरेश्वरला. जस्ट माळशेज घाट क्रॉस केला की खिरेश्वर लागतं. आणि खिरेश्वरला आपण एक पुरातन मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, ते आपण पाहणार आहोत. तर प्लॅन जुन्नरला कोकडेश्वरला जायचा होता, पण काही कारणामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला आणि सकाळी थोडंसं निघायला पण लेट झालं. 6:45च्या दरम्यान घर सोडले. तर आता काहीतरी 9:15 वाजलेत. एकदम आरामात रायडिंग चालू आहे आपली. तर आता आपण खिरेश्वरला पोचणार आणि खिरेश्वरचं जे शंकराचं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, ते आपण पाहणार. तर व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. मित्रांनो, तिकडे समोर बघा, मोरोशीचा भैरवगड. हा समोर दिसतोय तो. माळशेज घाटाला आपण सुरुवात केलेली आहे, मगाशीच केली होती. अजून प्रॉपर घाट सुरू झालेला नाही आहे. आता आपण मोरोशी क्रॉस केलं आहे. चला मग. मित्रांनो, मी आता माळशेज घाटामधला जो सेल्फी पॉईंट आहे तिथे आहे आणि इथे कोणीच नाही आहे. हे फर्स्ट टाईम आहे ॲक्च्युली की इथे कोणीच नाही आहे. दुकानवाले आहेत ना, कोणी सेल्फी काढायला आहे. फक्त आणि फक्त मी. माळशेज घाटाला संपेल तसं खिरेश्वर लागेल. थोडासा प्रवास बाकी आहे. काहीतरी खाऊन घेऊया, मग तुम्हाला भेटतो परत. खाऊन झालंय मित्रांनो. काही अतरंगी फोटो काढलेत. जर चांगले आले तर टाकतो नक्की. जर नसेल चांगले आले फोटो पण नाही टाकणार. चला पुढचा प्रवास चालू करूया. माकडांच्या या फॅमिलीचा व्हिडिओ शूट करत असताना त्यांच्या प्रमुखांना ते आवडलं नाही. तो चक्क माझ्या अंगावर धावून आला. मित्रांनो, आपण हायवे सोडला आहे आणि हायवे सोडून आपण धरणाच्या रोडला लागलो आहोत. तर ॲक्च्युली मी आलो मधल्या रस्त्याने, पण पुढे जाऊन हायवेवरून लेफ्ट मारून या धरणाच्या रस्त्याने जायचं आणि पुढे गेल्यावरती एक लेफ्ट आहे, मग त्या खिरेश्वर मंदिराकडे रोड जातो. पण इकडूनही आतमधून एक रस्ता आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की तिकडून गाडी जाईल की नाही थोडी शंका आहे. कारण मी बऱ्याच वर्षापूर्वी गेलो होतो. मधला रस्ता आहे, बऱ्यापैकी शॉर्टकट आहे, तो डायरेक्ट तिकडे मंदिराकडे जातो. पण ठीक आहे, हा रस्ता व्यवस्थित आहे, एकदम तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता. हे बाजूला धरण आहे.
मित्रांनो फायनली आपण खिरेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथं भरपूर गर्दी आहे कारण शिवरात्र असल्यामुळे आज जत्रा भरलेली आहे पूर्ण. समोरचा हा जो रस्ता गेलेला आहे तो हरिश्चंद्रकडेकडे जातो. समोर दिसते ते अर्धी लोक तिकडे पण जातात आणि जी यांना वर नाही चढायचे ते इकडे येतात. आज गडावर सुद्धा भरपूर गर्दी असणार आहे मित्रांनो. काही लोक रात्री जातात आणि दर्शन घेऊन सकाळी खाली उतरायला सुरुवात करतात. तर त्या खिंडीमध्ये पण भरपूर गर्दी असते. जवळजवळ 2-2, 3-3 तास तिथं अडकायला होतं. मंदिराच्या पटांगणात आल्या आल्या हा जो ऑर्केस्ट्रा चालू होता तो काही मनाला पटला नाही. या जागी भक्तिगीतांचा कार्यक्रम किंवा कीर्तन वगैरे अपेक्षित होतं. मंदिरात जाण्यासाठी मी लाईनमध्ये उभा राहून दर्शन घेण्याचं ठरवलं आणि लाईनमध्ये उभा राहिलो. मंदिरात जाण्यापूर्वी बाहेरील नंदी व गणपतीचं दर्शन घेऊन आत गेलो. सभागृहात खाली कासव व वरती छताकडील बाजूस खूप छान शिल्पकला आपल्याला पाहायला मिळते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर विष्णूची शेषनागावरील प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. गाभाऱ्यातील शिवलिंग खूप सुंदर व बघण्यासारखं आहे. कळसाच्या आतील घुमटाला शिल्पकलेचा खूप छान नमुना पाहायला मिळतो. मंदिराच्या दोन्ही बाजूला 2 विरगळ आहेत. गावकऱ्यांनी त्याच्यावर कलर लावल्यामुळे त्यावरील शिल्प नीट काही दिसत नाही. मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला 4 कातळकोरी शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मंदिराच्या आवारात भग्न अवस्थेत असलेले 3 नंदीही पाहायला मिळतात. मंदिरावर देखील खूप सुंदर शिल्प कोरलेली आहेत. नागेश्वर मंदिर पाहताना ते जागोजागी मोठपैस आल्याचं जाणवते. आज त्याला आपल्या आधाराची व डागडुगीची गरज आहे. जाताना ऑर्केस्ट्रा जागी खूप सुंदर ऐतिहासिक नाटक चालू होतं. ते थोडं पाहून पुढचा प्रवास चालू केला. मित्रांनो अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. याच्याबद्दल जी काय माहिती आहे ती मी तुम्हाला नंतर सांगेल कारण तिथे ऑर्केस्ट्रा आणि ज्या कार्यकर्त्यांच्या अनाऊन्समेंट होत्या त्या भरपूर होत्या त्याच्यामुळे काहीच ऐकायला येत नव्हतं. सॉरी इथे कुठेतरी लेण्या आहेत त्या आपण पाहूया. म्हणजे लेण्या अगदी बाजूलाच आहेत मित्रांनो. हा जो रस्ता गेला आहे खिरेश्वरला तर त्या रस्त्याच्या बाजूलाच आहेत. मंदिर डाव्या बाजूला आहे तसंच लेण्याही डाव्या बाजूलाच आहेत. दिसत नाहीत जमिनीलगतच आहेत. हे बघा
पण तुम्ही इकडे शोधला, कोणाला विचारलं तर तुम्हाला कोणीही सांगेल. जस्ट हा बघा, हा रस्ता दिसतोय आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला तिकडे तुम्ही आलात की तुम्हाला लेण्या दिसतात. सातवाहन काळातील या बौद्ध लेण्या खूप प्राचीन आहेत. तसेच या जमिनीलगत असल्या कारणाने पावसाळ्यात या लेण्यात पाणी भरते. एक शिळा आहे, त्याच्यावरती काहीतरी कोरलेलं आहे, मूर्त्या आहेत चारही बाजूने. कसल्या मूर्त्या आहेत त्या अद्याप कळत नाही आपल्याला, कारण आतमध्ये अंधार असल्यामुळे. ह्या ज्या लेण्या आहेत त्या सातवाहन काळामध्ये बांधलेल्या होत्या, सातवाहन काळामध्ये कोरलेल्या होत्या. तर आज यांची अवस्था अशी आहे, कारण ह्या कोणाच्या लक्षात येत नाहीत सहसा. मित्रांनो, आपल्याला या जुन्नर तालुक्यामध्ये राहणारे हे दादा भेटले आणि हे प्रोफेशनल गाईड आहेत, सर्टिफाईड गाईड आहेत. तर आपल्याला ह्या जी लेणी आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतील, तर तुम्ही ते ऐका. तर आपण खिरेश्वर गावामध्ये येत आता आपल्याला बाजूलाच एक नागेश्वराचं एक प्राचीन शिवमंदिर पाहायला भेटते. तर हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी आपल्याला ही जी लेणी दिसते, तर या लेणीचं पूर्वी म्हणजे राजवाडा म्हणून वापर करायचे. आतमध्ये आपल्याला एक शिवलिंग असं पाहायला भेटतं. तसंच या परिसरामध्ये बरेचसे किल्ले आहेत, म्हणजे 7 ते 8 किल्ले आहेत आणि त्यांच्यावरती बरंचसं आपल्याला काही अशा शिल्पकला पाहायला भेटतात. आणि या ठिकाणी म्हणजे आता इथून जवळच आपल्याला हरिश्चंद्रगड आहे. आज महाशिवरात्र आहे, त्या ठिकाणी इतकी प्रचंड गर्दी असते. तर सगळ्यात म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा अद्भुत नमुना आणि संगम त्या ठिकाणी आपल्याला हरिश्चंद्राला पाहायला भेटतो आहे. आणि ते ठिकाण असं आहे की एकदा माणूस त्या ठिकाणी गेला तर त्याला पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं. म्हणजे तो हरिश्चंद्र समजून घेणं इतका पण हे नाही, कारण का त्याचा इतिहास इतका विशाल आहे. आजपर्यंत तो त्याचं म्हणजे शेवट त्याचा कुणाला पण सापडलेला नाही. तर अशी मित्रांनो माहिती आहे या ठिकाणाची. आणि हा जुन्नर तालुका समृद्ध आहे ह्या गोष्टीने, सगळ्या गोष्टीने. म्हणजे शिल्पकला म्हणू नका किंवा गड किल्ले म्हणू नका, तर सगळ्या गोष्टीने हा समृद्ध हे आहे, तालुका आहे. तर थँक्यू दादा, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, हा पूर्वी राजवाडा होता असं म्हणत, किंवा ही लेणी होती. तर सातवाहन काळातली ही लेणी आहे. सातवाहन काळामध्ये ह्याचं बांधकाम झालेलं आहे, बरोबर ना दादा? तर अशी ही लेणी आहे. तर चला आता आपण बाहेर जाऊया. आणि लेणीच्या बाहेरच एक पाण्याची टाकी आहे. लेण्यांच्या वर या 5 शिळा आहेत, त्यावर काही शिल्प कोरलेले आहेत. त्यांना काय म्हणतात ते माहिती नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मित्रांनो, खिरेश्वरमधील नागेश्वर मंदिर पाहून झालं आहे. त्याच्याच बाजूला असलेली सातवाहन काळातली लेणी तीही आपण पाहिली. आणि मित्रांनो, इथे एक बघा फलक लागलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही खिंड. तर ह्या खिंडीतून शिवाजी महाराज वरती चढले होते, म्हणून हा फलक इथे माहितीसाठी लावलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचा शेवट मी इथेच करत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.